मित्रांनो, परीक्षा कोणती असो, मॅथ सोबत रिझनिंग सुद्धा आपल्याला परफेक्ट असलंच पाहिजे. हा प्रश्न रिझनिंगचा म्हणजे बुद्धिमत्तेचा आहे. 4 पदे दिलेली आहे ऑप्शन मध्ये, 1 2 3 4. केपीजे, वाय डीजे, एमआरएल आणि डीआयसी. त्यापैकी 3 विशिष्ट तऱ्हेने समान आहे. एक मात्र त्याच्यातलं वेगळं आहे, म्हणजे विसंगत आहे. गटात न बसणारे पद म्हणजेच आपल्याला ऑड वन आउट शोधायचं आहे. विसंगत पद तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता मी काय करतो की 1 नंबरचं जे आहे तर के पी जे असं लिहितो. त्याच्यानंतर के म्हणजे काय रे, तर के म्हणजे 11 होती. कसं लक्षात ठेवायचं, हा जे के ची जे हे रेष आहे की नाही, हे एक रेष इथंच रिपीट करायची, म्हणजे के म्हणजे 11 डायरेक्ट लक्षात येऊन जाते. म्हणजे के म्हणजे 11. आता पी म्हणजे काय, तर ओ म्हणजे 15 होते आणि पी म्हणजे 16 होते. पी म्हणजे 16, म्हणजे आता हा जो पी आहे ना, तर हा एक तुम्ही इच्छा इथं लक्षात घ्या आणि याला डायरेक्ट असा 6 करून टाका, म्हणजे पी म्हणजे 16 झाले. पी म्हणजे काय झाले, तर 16 झाले. 16. ओके, तर आता इथं 16 घेतले आणि जे जे म्हणजे 10. जे म्हणजे काय, 10. हे झालं. आता 2 मध्ये आपण जाऊया. वाय डी आणि जे. वाय म्हणजेच काय, झेड 24 असते, कारण वर्णमाला 24 अक्षरांची असते, म्हणून झेडच्या आधी वाय येतो, म्हणून 5चा वर्ग 25 तुम्ही इथं लक्षात घ्या. डी म्हणजे 4 सगळ्यांनाच माहित आहे आणि जे म्हणजे ऑलरेडी 10. हे झालं इथे. 3 मध्ये आपण जाऊया. 3 मध्ये काय आहे, तर एम आर एल आहे. एम म्हणजे काय मित्रा, तर एम एम बघा कसा असतो, असा एम आहे की नाही, त्याच्या खाली बरोबर 1 लावा आणि खालून त्याला असा बघा, म्हणजे ते झाले 13. या ठिकाणी 13 आले. आर म्हणजेच डायरेक्टच आर म्हणजे 18. यमक लक्षात घेतल्यासारखा आर म्हणजे 18 लक्षात घ्या. आणि एल म्हणजेच काय, एल म्हणजे 12 होतं. काय होते, डझनासारखा 12 होते. त्याच्यानंतर 4 मध्ये आपण जर गेलो या ठिकाणी, तर काय दिसतं, तर डी आय सी दिसते. डी आय सी. आता मित्रांनो, डी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे 4 आहे, आय म्हणजेच 9 आहे आणि सी म्हणजेच काय, तर 3 आहे. आता याच्यामध्ये इक्वॅलिटी काय दिसून येते बघा, 10 11, त्याच्यानंतर 12 13, 3 आणि 4 या तिघांमध्ये समानता आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 5ची गॅप्स बिटवीन आहे आणि इथं 6ची गॅप्स बिटवीन आहे. 11 आणि 5 16 आणि 16 वजा 6 म्हणजे 10. इथे सुद्धा तसंच अधिक 5 या ठिकाणी दिसून येते. 13 आणि 5 18 आणि 18तून 6 गेले तर 12 राहिले. इथे सुद्धा तसंच आहे. आणि 4 आणि 5 किती, 9 आणि 9तून 6 गेले, 3 राहिले. ह्या 3 ठिकाणी समानता दिसून येते, मात्र या ठिकाणी आपल्याला समानता दिसून येत नाही. म्हणून वाय डी चे 10 नंतर काय पाहिजे होती इथं, तर 11 पाहिजे होतं. म्हणजे 11 या ठिकाणी नाही तर 25 आहे. म्हणजे निश्चितचपणे हा ऑड वन आउट गट आहे. सो या ठिकाणी सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे.